जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी कृषी दिनादिवशीच भर पावसात अंकली येथे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखला। या आंदोलनामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक 1.5 तास ठप्प झाली। अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली। शासनाने जबरदस्तीने महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई करू असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिलाय। जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमिनीचे सर्वेक्षण सुरू केले। वास्तविक हा महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, तरी देखील शासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू केले। अनेक ठिकाणी मोजणी देखील बंद पाडले आहेत, पण शासन पोलीस बंदोबस्तात मोजणी करत आहे। या विरोधात आवाज उठवण्यासाठी व महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी अंकली येथे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखला। शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग होत नाही, नदीकाठच्या गावावरून महामार्ग जाणार आहे, त्यामुळे हा नवीन मार्ग बंधारा ठरणार आहे। नवीन मार्ग म्हणजे बंधारे आहेत, पुराचा धोका वाढू शकतो, याचा अभ्यास होणं आवश्यक आहे। तसा अभ्यास अधिकाऱ्यांनी केला असेल तर सांगावं। शिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जमिनीची किती देणार आहात हे जाहीर केलं नाही। या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार असेल तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा असल्याचा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिलाय। हे बघा, स्वाभाविक आहे, शक्तीपीठ महामार्ग जाहीर करून खूप वर्ष झाले, त्यात काय अजून पुढाकार दिसलेला नाही। शासनाला खूप पैसे खर्च करायचे असतात। मी बघितलेलं महाराष्ट्र शासनाची खर्च एखादा टेंडर जर अभावमध्ये किंवा ॲटपार गेला असलं तर ते पैसे खर्च करायला खूप घाई असते। आता हे का असते हे आता संशोधनाचा विषय जनतेला माहीत असतो, मात्र त्यांना हे आता 80,000 कोटी खर्च करायचे, ती घाई लागलेली आहे। पण ती करायची असेल ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही करावा। फक्त जी 10,000 कोटी शेतकऱ्यांना देणार आहे त्यात शेतकऱ्याचं नुकसान होत नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे। आणि जर तुम्हाला एवढी गडबड होती तर आता गेले सरकार येऊन 6 महिने झाले, 6 महिने हालचाल करायला पाहिजे होती, त्या शेतकऱ्यांची बैठका घ्यायला पाहिजे। विधानसभेच्या अगोदर अध्यादेश कॅन्सल केला होता शक्तीपीठाचा आणि आत्ताने परत चालू केला, यात कुठं राजकारण मूर्ख आहे? नाही, बघा, राजकारण म्हणजे ही सत्ताधाऱ्यांची ही सातत्यानं पॉलिसी राहिलेलीच आहे की निवडणुकीच्या पुढे गाजर दाखवायचं, आमिषे खोटे दाखवायचे, निवडणूक झाल्यावर आपल्या मनातील तेच करायचं। कोल्हापूर जिल्ह्यात रद्द केला, आधी म्हटले, पुन्हा म्हटले आम्ही पुन्हा स्टे दिला आहे, आता पुन्हा सुरू केलेला आहे। त्यामुळे काहीतरी ह्याच्या मागे पर्सनल इंटरेस्ट आहे का अशी शंका शेतकऱ्यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये थोडी शंका आहे, काय पर्सनल इंटरेस्ट आहे का? आणि पर्सनल इंटरेस्ट नसेल तर पारदर्शी कारभार होऊ दे, जनतेला कळू दे नेमकं काय व्हायला लागले, त्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना काय मिळणार। आणि सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करून, तर खूपच तुरळक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्हीही त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू, पण सामंजस्यानं हा प्रकल्प पुढे न्यावा अशी मी सरकारला विनंती करतो।